नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत हृदयाची ठेच या कथेचा भाग 3. अगं तरुणपणात होतं असं कधीतरी, पाय घसरतो, पण आम्ही त्याला समजावलं होतं, ती मुलगी त्याच्यासाठी योग्य जोडीदार नाही. दीपालीबाई तिला समजावत होत्या. त्यांचं वागणं बघून तर भार्गवीला त्यांच्या विचारांची कीव करावीशी वाटली. प्रचंड राग येत होता, संताप होत होता तिचा. अरे वा, तुमचा मुलगा तर अगदी लहान मुलगाच आहे ना. तुम्ही समजावलं आणि तुमचं श्रावण बाळ लगेचच समजून गेला. आता आपलं लग्न होणार आहे, आपण आपल्या प्रेमाची तिलांजली द्यायला हवी. सरकॅस्टिकली ती म्हणाली. वहिनी, तुझ्याकडून काहीतरी कमी राहिली असेल दादाला तुझ्या प्रेमात पडण्यासाठी. बायकोचं कर्तव्य असतं नवऱ्याची मर्जी सांभाळणं, त्याला प्रेमानं आपल्या पदराशी बांधून ठेवणं. ननंदबाईंनी ज्ञान दिलं. त्यापेक्षा हे कबूल करा ना, तुम्हाला माझ्या आई वडिलांच्या पैशांची धुंदी चढली होती. ती फटकून बोलली. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. मुलीचं लग्न अगदी थाटामाटात होईल. त्यानंतर लग्नामध्ये पैसे, दागदागिने, हा फ्लॅट, गाडी घोडा सगळं काही मिळणार होतं. एकुलती एक मुलगी आहे, शिवाय सासऱ्याचं जे आहे ते आयतच मिळेल. काही काम न करता अशी श्रीमंत सोयरी का सोडायची? माझ्या पैशांकडे बघून स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याला लग्न करण्यासाठी भाग पाडलं. शिवाय मी काय काहीतरी काम करते, छोटा व्यवसाय करण्यासाठी धडपडत आहे, कमावती आहे. तिचा पैसा पण आहेच सोडीला. कशाला नकार द्यायचा? प्रेम काय लग्नानंतर पण होईल. आई, खरं सांगू, जितका गुन्हा त्यांनी केला आहे तुमच्या बळजबरीला बळी पडण्याचा, त्यापेक्षा जास्त मोठं पाप तुम्ही केलं आहे. पैशाच्या लालसेमुळे माझं आयुष्य खराब करण्याचं. भार्गवी बोलत होती, मनातली घुसमट बाहेर काढत होती. भार्गवी खूपच चिडली आहे, तर तिला समजावण्यासाठी दीपालीबाई म्हणाल्या, अगं भार्गवी, तसं नाही ग काही. मला वाटलं तू खूप सुंदर आहेस, हुशार आहेस. तू आपल्या प्रेमाने त्याला जिंकून घेशील. प्रयत्न केल्याने काय साध्य होणार नाही. तुझ्या वागण्याने, प्रेमाने तो तुझ्या जवळ राहील, तिला विसरून जाईल. एकदा का संसारात रमला की त्याला तिची आठवण पण येणार नाही. माझ्या मुलाचा संसार सुखाचा व्हावा, तो नेहमी आनंदी राहावा, त्याच्या चांगल्याच बघून मी तुमचं लग्न लावून दिलं. आपल्या मुलाच्या चांगल्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून मी काही चुकीचं केलं का? आई, स्वतःच्या मुलाच्या भल्याचा विचार करायला काही हरकत नाही, पण त्यासाठी दुसऱ्याच्या मुलीचं आयुष्य खराब करण्याचं काय कारण? तिने जाब विचारला. चित्राताई, आई, बाबा, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर चित्राताईंच्या नवऱ्याचं लग्नाव्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध असते तर? आई, बघ किती नालायक मुलगी आहे. माझ्या संसारावर काळी नजर ठेवते. चित्रा भडकून म्हणाली. चित्राताई, तुमच्या संसारावर काळी नजर नाही माझी. भार्गवी चित्राकडे बघत म्हणाली. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जो सल्ला तुम्ही मला देत आहात, तोच सल्ला तुम्ही त्याही वेळी द्याल का? सासू सासऱ्यांना तिने प्रश्न विचारला. आज जिथं मी उभी आहे, त्या ठिकाणी तुमची स्वतःची मुलगी उभी असती? आज संकेत त्यांच्या जागी मी उभी राहिली असती तर? तुम्ही मला तोच मान सन्मान दिला असता? मान्य केली असती मला या घरची सून? पसंत केलं असतं एक योग्य जोडीदार म्हणून तुमच्या मुलासाठी? भार्गवीच्या या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. सगळेजण पुतळ्यासारखे उभे होते. भार्गवी बहिणी, तुमच्याकडे असे कोणते पुरावे आहेत का की तुम्ही संकेतला जेलमध्ये पोहोचवलं? तुम्ही कशामुळे म्हणत आहात संकेतचं लग्नानंतरही अफेअर चालू होते म्हणून? असे कोणते पुरावे दाखवले की पोलीस संकेतला अटक करून घेऊन गेलेत? मनीष रावांनी भार्गवीला विचारलं. इतका वेळ ते बघ्याच्या भूमिकेत बसले होते. मी माझ्या कामाच्या संदर्भात डॉक्टर साने यांच्याकडे गेले होते. त्यांच्या हॉस्पिटलची वेबसाईट नव्याने डिझाईन करून द्यायची आहे. त्याच संदर्भात मी हॉस्पिटलमध्ये गेलेले, तेव्हा संकेत आणि ती मुलगी हॉस्पिटलमध्ये आले होते. ती मुलगी मिताली तुमच्या संकेतच्या बाळाची आई होणार आहे. तिने तिचा मोबाईल काढला. त्यावर मितालीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट दाखवला. मिताली 5 महिने प्रेग्नंट आहे. तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप तुमचा मुलगा आहे. हे तिचे रिपोर्ट्स. तुमचा मुलगा डॉक्टर साठे यांच्याकडे
बाळाचं अबॉर्शन करण्यासाठी आला होता. हा रिपोर्ट खोटा नाहीये. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डॉक्टर साठे यांच्याशी बोलू शकता, भार्गवी म्हणाली. समोरचं सत्य परिस्थिती ऐकून तर सासू सासऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मनीषरावांना तर काय बोलावं तेच समजत नव्हतं. अगं पण हे मूल त्याचं आहे हे कोणी सांगितलं? दीपालीबाईंनी हिम्मत करून विचारलं. तुमचा मुलगा स्वतः मितालीला घेऊन डॉक्टरकडे आला होता. त्यानेच मितालीचं अबॉर्शन करण्यासाठी पैसे दिले होते. जॉईंट खात्यातून पैसे विड्रॉ केल्याचा मेसेज आला होता. मी बँकेतून स्टेटमेंट मागवलं. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं. त्यांनी त्यावेळी प्रश्न टाळला. अनायसे मी त्या दिवशी माझ्या कामासाठी डॉक्टर सानेंच्या हॉस्पिटलमध्ये गेलेली. त्या दिवशी मी स्वतः त्या दोघांना डॉक्टर सानेंच्या हॉस्पिटलमध्ये बघितलं. संकेत त्या डॉक्टरांना अबॉर्शन करण्यासाठी पैसे देत होते. 5 महिने पूर्ण झाल्यामुळे अबॉर्शन करणं तिच्या जीवावर बेतलं असतं. पण तुमचा मुलगा त्यांना पैसे देऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये अबॉर्शन करायला सांगत होता. हे मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितलं आहे. मितालीची तिची आई पण तिथे आली होती संकेतना जाब विचारण्यासाठी. त्यांच्या मुलीला का फसवलं म्हणून. तुमचा मुलगा लग्नानंतरही त्या मुलीशी संबंध ठेवून होता. त्यांना आता एक मूल होणार आहे. मला अशा दगाबाज माणसासोबत राहायचं नाही आणि नाही त्यांच्याशी संबंधित कोणाशीही संबंध ठेवायचा आहे, भार्गवी म्हणाली. असं होतं तर आम्हाला सांगायचं होतं. त्यासाठी त्याला जेलमध्ये पोहोचवण्याची घाई का केली? आमच्या अब्रूची लक्तर अशी वेशीवर का टांगली? सासरे अनिल तिला भडकून विचारत होते. मी काही तुमच्या अब्रूची लक्तरे वेशीवर नाही टांगली. ते तर तुमच्या मुलाचं वागणं आहे, ज्यामुळे तुमच्या घराण्याचं नाव बदनाम झालं आहे, भार्गवी म्हणाली. काळजी नका करू. मी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. तुम्ही तुमच्या राहण्याची व्यवस्था करा. हे घर, या घरातील प्रत्येक वस्तू माझ्या वडिलांनी मला लग्नात भेट म्हणून दिली आहे. या सगळ्या प्रकरणाची कल्पना मी माझ्या आई वडिलांना दिली आहे. ते देखील माझ्या सोबत आहेत. लग्न करण्यासाठी मुलीकडून अपेक्षा असतात. ती संस्कारी, सद्गुणी, समजूतदार, चारित्र्यवान हवी. तसंच लग्न करण्याआधी मुलावर देखील तसेच संस्कार करायला हवेत. मुलीच फक्त जबाबदार नसतात घराण्याचं नाव बदनाम करायला. देखील त्यांच्या बेताळ, असंस्कृत, असभ्य वागण्याने घराण्याचं नाव बरबाद करतात, बदनाम करतात. भार्गवी जे काही बोलत होती ते सगळं खरं होतं. तिला बोलण्याचा कोणताही अधिकार तिच्या सासरू सासऱ्यांना नव्हता. आपलंच नाणं खोटं आहे तर काय बोलणार कोणाला? सगळेजण मान खाली घालून उभे होते. मनीष चित्राला घेऊन घरी निघून गेला. जाताना सासू सासरे यांना त्यांच्या जुन्या घरी सोडलं. संध्याकाळी भार्गवीचे आई वडील आले. आई वडिलांना बघताच इतका वेळ खंबीर उभी राहणारी भार्गवी कोसळली. आईच्या कुशीत शिरून मनसोक्त रडली. संकेतच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या आई वडिलांना तोंड लपवावं लागलं. मितालीने त्याच्यावर लग्न करायचं वचन देऊन शरीर संबंध ठेवायचे आरोप ठेवले होते. तिच्या पोटातलं मूल हे संकेतचं होतं. कोर्टाने भार्गवीचा डिवोर्स मान्य केला. संकेतला लग्नात भेट म्हणून दिलेली रक्कम आणि पैसे तिला द्यायला लागले. त्यासाठी संकेतचा खूप खर्च झाला. समाप्त. लेखिका वेदा. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.